महाज्योतीने सरे आपण आरोग्यासह मिळे संपदा. आरोग्य हीच धनसंपदा आहे आणि म्हणूनच अनारोग्याचा धक्कार दूर करू जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यामध्ये असलेल्या लहान मुलांच्या आजारामुळे त्यांचं आयुष्य सुखारमय झालेलं आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये आरोग्याचा आणि उन्नतीचा प्रकाश राहावा म्हणून अशा शिबिराचं आयोजन उभे केलेलं आहे. आणि आपलं कर्तृत्व, आपला नावलौकिक विचार समृद्ध झालेल्या व्यक्तिमत्वाच्या शुभहस्ते जेव्हा तेव्हा ते कार्यसिद्धी सुद्धा आणि त्याचा आनंद प्रकाश सर्व दूर बसतो. सर्व मान्यवरांच्या व्यक्तिमत्वातील तेजाचा लाभ या सुंदर सोहळ्याला लाभ म्हणून अनेक बाती आपल्या सर्वांच्या शुभहस्ते प्रज्वलित होण्यासाठी आतुर झालेल्या सर्वांना विनंती करतो की सर्व गोष्टी आपण प्रज्वलित कराव्या. असिस्टंट गव्हर्नर रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 श्री प्रणय दिली. मला सरांना काही प्रश्न विचारायचे आहेत. मी विद्यार्थी आणि मी सरांना प्रश्न विचारणार आहे आणि दडपण माझ्यावर आहे आणि सर रिलॅक्स असणार आहे. त्यामुळे या मुलाखतीला सुरुवात करण्याआधीच मला सरांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यायला नक्कीच आवडेल. सर, खरं सांगायचं म्हणजे तुम्ही आमच्यासाठी सेलिब्रिटी आहात आणि कुठल्याही सेलिब्रिटीबद्दल सामान्यांना जे काही कुतूहल असतं तसंच तुमच्याविषयी पण बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत आमच्या मनात कुतूहल आहे आणि त्या दृष्टीने काही गोष्टी आज मला तुम्हाला विचारायला आवडेल. आणि मी इथे विशेष नमूद करतो की मीडियावाले जरी आज इथे असले तरी हे सगळे आमच्या घरचेच आहेत आणि हे आजचा कार्यक्रम हा अतिशय घरगुती अनौपचारिक अशा गप्पांच्या स्वरूपाचा असेल. आणि विशेष करून गेल्या वर्षभरात म्हणजे प्री कोविडचा 1 महिना धरूया आपण, तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा जो काही कालावधी आहे, जो काही कालखंड आहे, त्या काळातल्याच घडामोडींविषयी ह्या गप्पा आपण मारूया. मी सुरुवात अशी करेन सर की सुरुवातीला जेव्हा चायना आणि इटलीमध्ये कोविडचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली आणि अजून आपल्याकडे भारतात तेव्हा अजून तरी केसेस डिटेक्ट झालेल्या नव्हत्या, त्या फेजमध्ये असताना तुमच्या मनात तेव्हा काय विचार चालू होते? चायनामध्ये प्रारंभ झाला होता नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या प्रारंभास. वुहानमधली जी रिसर्च लॅबोरेटरी होती तिथनं ह्याचा उगम झाला. हा मानवनिर्मित होता, काही हेतुपुरस्कर, का हा एक जनुकीय अपघात होता, याची उत्तरं आजही गुलदस्त्यामध्ये आहेत. परंतु त्या प्रयोगशाळेमधून निसटलेला हा व्हायरस वुहानचं जे वेट फ्लेश मार्केट होतं, ज्याच्यामध्ये विविध प्रकारच्या प्राण्यांचं मांस त्या देशात खाल्लं जातं, तिथून याचा खऱ्या अर्थानं प्रसार व्हायला प्रारंभ झाला.
त्याच्यामुळे चीननं कितीही नकार दिला तरी व्युहान हॅज बीन द एपी सेंटर ऑफ द बिगिनिंग ऑफ दिस पर्टिक्युलर पॅन्डेमिक. हे डेफिनेटली ॲक्सेप्टेड गोष्ट आहे. पण हे खरंच मानवनिर्मित असू शकेल? म्हणजे त्यातले हेतू हे थोडेसे जर बाजूला ठेवले तर जनुकीय प्रयोग हे नेहमीच केले जातात. आज जे आपण बघतोय की नवीन पॉलिमर आहे का, नवीन प्रोटोटाईप आहे का, किंवा आम्ही जे मंडळी लहान मुलांच्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याच्यामध्ये जो न्यूमोकॉकस असतो, एक कॉमन ऑर्गॅनिझम, त्याचे जवळजवळ 80-85 प्रोटोटाईप्स आहेत. तर हे प्रोटोटाईप कधी कधी प्रयोगशाळेमध्ये तयार केले जातात कारण त्याच्यापासून लस निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग करायचा असतो. त्यामुळे प्रोटोटाईप थोडा एखादा DNA किंवा RNA ट्विक करणं, बदलणं आणि नवीन प्रोटोटाईप निर्माण करणं हे केलं जातं. हे लॅबमध्ये सुरूच हे असतं. लॅबमध्ये सुरू असतं. हा लसीच्या डेव्हलपमेंटचा एक टप्पा असतो आणि त्याच्यामुळे ते केलं जातं. आणि म्हणून मग- मी म्हणलं की उद्देश काय होता हा जरा बाजूला ठेवला तर हे शक्य आहे. तर कदाचित ॲक्सिडेंटली पण तो तिथून कुठेतरी Absolutely. बाहेर पडलेला असू शकतो. Absolutely. आणि जेव्हा आपल्या महाराष्ट्रात पुण्यात पहिली केस डिटेक्ट झाली, दुबईहून आलेलं एक कुटुंब होतं, महाराष्ट्रात आता कोविड पोचलाय हे जेव्हा बाहेर आलं त्यानंतर तुमच्या मनात नक्की आता महाराष्ट्राचं काय, कसं काय असेल पुढचं चित्र याविषयी तुम्ही त्यावेळेस काही आराखडे बांधले होते किंवा काही विचार केला होता? 31 जानेवारीच्या आसपास भारतातली पहिली केस साऊथ इंडियामध्ये डिटेक्ट झाली होती. ती एक वैद्यकीय विद्यार्थिनी होती जी परदेशात शिकायला गेली होती आणि परत आल्यावरती तिला तो डिटेक्ट झाला. त्याच्यानंतर 11 केसेस साधारणतः 21 फेब्रुवारीच्या वेळेला डिटेक्ट झाले आणि आपण म्हणलात ते बरोबर आहे की मार्च बिगिनिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये लक्षणं दिसायला लागली. मला हे किती विस्फोटक असणार आहे याची थोडीशी कल्पना होती कारण तोपर्यंत पर्टिक्युलरली ब्राझील, इंग्लंड आणि नॉर्वेमध्ये वगैरे जो हाहाकार माजलेला होता आणि ज्या पद्धतीने साऊथ कोरिया या देशानं आणि सिंगापूरनं करेक्टिव्ह मेजर्स घेतले होते ते आम्ही वाचत होतो. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे इतकी जर्नल्स येत होती. लॅन्सेट होतं, सायन्स होतं, ब्रिटिश मेडिकल जर्नल होतं, एपिडेमिओलॉजीवरची जर्नल्स होती आणि त्यामुळे हे जर आपल्या देशामध्ये आलं, विशेषतः मुंबईमध्ये आलं तर हे किती विस्फोटक असू शकेल यानं भीती वाटत होती आणि मी खरोखरच वाट बघत होतो. म्हणजे मी याचा प्रमुख होईन असं मला कधी वाटलं नव्हतं, परंतु ह्या क्षेत्रामध्ये आपण आपल्या राज्यासाठी काम करायला पाहिजे याची खुणगाट मात्र फेब्रुवारीपासून माझ्या मनामध्ये होती. तेव्हाच तुम्हाला असं वाटत होतं की जर हे आपल्याकडे आलं आणि वाढत चाललं तर याच्यामध्ये आपण झोकून द्यायचं आहे. 100%. आणि म्हणूनच ज्या वेळेला 11 एप्रिलला रात्री 11 वाजता आदरणीय उद्धवजींचा फोन आला आणि त्यांनी त्यांच्या शैलीमध्ये एकच प्रश्न विचारला की डॉक्टर, माझा त्यांचा परिचय गेल्या अनेक वर्षांचा होता, पण त्यांनी मला त्यांच्या शैलीमध्ये प्रश्न विचारला की डॉक्टर ओक, मी लढणार आहे, तुम्ही माझ्याबरोबर आहात का? दिस व्हेरीज वर्ड्स. आणि देयर वॉज नो क्वेश्चन ऑफ सेइंग नो. मी म्हटलं अर्थातच आहे. हा विषय एकदम जोरदार झाला. त्याच्यानंतर अक्षरशः 10 मिनिटामध्ये अजय मेहता साहेब जे तेव्हाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते राज्याचे, त्यांचा विस्तृत फोन आला आणि मग हा कसा संघ नेमायचा. टास्क फोर्स हे नाव अजय मेहता सरांनी दिलेलं आहे कारण टास्क फोर्स हा नॉर्मली मिलिटरी किंवा सर्व्हिसेस पॅरामीटर्सच्या अनुषंगाने येणारा शब्द आहे आणि मग त्याच ह्याच्यामध्ये असं ठरलं की कोणाला घ्यायचं या टास्क फोर्समध्ये. तेव्हा माझा आग्रह होता की पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर दोन्ही रिप्रेझेंट व्हावेत आणि वैद्यकाच्या विविध उपशाखांमधले जे डॉक्टर्स आहेत, काही इन्फेक्शस डिसीज स्पेशलिस्ट आहेत, काही क्रिटिकल केअरमधले आहेत, काही पल्मॉनॉलॉजीमधले आहेत, अशा एकेका डॉक्टरांची निवड करण्यात आली आणि ह्यांना सुसूत्रित, म्हणजे मी परवा एकदा लोकसत्तेच्या लेखामध्ये लिहिलं होतं की माझ्या हातामध्ये राज्य सरकारने हे मोती दिले कारण त्यातला प्रत्येक जण एखाद्या हिऱ्या इतका आपल्या क्षेत्रामधला मोठा होता आणि ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याचा मधल्या अदृश्य धाग्याचा रोल मात्र माझा होता. पण तसं बघायला गेलं सर तर टास्क फोर्समध्ये सगळे क्लिनिशियन्स आहेत आणि हे पॅन्डेमिक आहे. असं असताना म्हणजे टास्क फोर्समध्ये एखाद्या
एपिडेमिओलॉजिस्ट किंवा प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिनच्या कोणीतरी तज्ज्ञ असावा किंवा का नव्हता? बरोबर आहे आपला प्रश्न. याचं कारण टास्क फोर्सला दिलेली जी उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये होतं. टास्क फोर्सला उद्दिष्ट 5 देण्यात आली होती. त्यावेळेला जेव्हा टास्क फोर्सची रचना झाली 11 एप्रिलच्या आसपास, त्यावेळेला आपल्याकडे मोठ्या संख्येनं मृत्यू होत होते. मला वाटतं तेव्हा सुरुवातीला मुंबईचाच डेथ रेट हा 7.8 च्या आसपास होता, जेव्हा देशाचा 3 च्या आसपास होता. हो. आणि आम्हाला ती मान खाली घालायला लावणारी अशी गोष्ट होती. त्यामुळे टास्क फोर्सला दिलेलं पहिलं उद्दिष्ट होतं की ICU मध्ये असलेल्या क्रिटिकल पेशंट्सचा ट्रीटमेंट प्रोटोकॉल लिहिणं. दुसरं, पेशंट्स क्रिटिकल होऊ न देण्यासाठी समाजामध्ये काय करता येईल याचा विचार करून उपाययोजना करणं. तिसरं, जेव्हा रुग्ण मोठ्या संख्येनं वाढतील तेव्हा राज्याची आरोग्य व्यवस्था लक्षात घेऊन उपलब्ध बेड्सची संख्या वाढवण्यासाठी जे काही करायचं आहे त्या उपाययोजना सुचवणं. आणि हळूहळू ती उद्दिष्ट वाढत गेली. आणि मग पुन्हा ऑगस्टमध्ये शेवटी एक जनरल स्टेटमेंट गव्हर्नमेंटने जाहीर केलं की करोनाच्या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी आज आणि भविष्यात म्हणून करायच्या असतील त्या सगळ्या टास्क फोर्सना आम्हाला सजेस्ट कराव्या. सो टास्क फोर्सचा रोल हा ॲडवायझरी होता, एक्झिक्युटिव्ह नव्हता. आणि 11 एप्रिलपासून आजपर्यंत म्हणजे मी आत्ता फोनमधनं त्याच इन्स्ट्रक्शन्स दिलेत. दर सोमवारी रात्री 8:30 वाजता टास्क फोर्सची बैठक होते. आम्ही एकदाही प्रत्यक्ष भेटलेलो नाही. ही व्हर्च्युअल मीटिंग नसते, ही 2 ते 2.5 तास चालते. आणि गेल्या 7 दिवसात जगामध्ये जे जे काही छापून आले, ज्या ज्या काही सिरीजेस प्रसृत झाल्या, जे जे मोठ्या हॉस्पिटलचे डेटा आले, म्हणजे हा सगळा एपिडेमिओलॉजीचा भाग होता. ह्या सगळ्या गोष्टी टास्क फोर्सने विचारात घेतल्या. या पलीकडे जाऊन साळुंखे सर होते, ते आम्हाला मदत करायचे. पुण्याहून डॉक्टर कदम होते, माझे थोरले मानलेले बंधू तात्याराव होते. आणि आम्ही उद्धवजींच्या सांगण्यानुसार प्रत्येक डिस्ट्रिक्टमधल्या डॉक्टरांशी थेट संवाद साधायला लागले. म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये माझी उपलब्धी काय असेल तर मला औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, जत, यवतमाळ, पूर्ण महाराष्ट्रात इतके डॉक्टर्स माझ्याशी जोडले गेले आणि त्यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. पण सर टास्क फोर्समध्ये सगळेच त्यांच्या विषयातले असे निष्णांत तज्ज्ञ होते. डिफरन्स ऑफ ओपिनियन्स होत नव्हता. भरपूर भांडावाटे प्रत्येक गोष्टीवरती व्हायचे. याचं कारण असं आहे की शशांक जोशी हा जो माझा सहकारी, पद्मश्री शशांक जोशी, हा विलक्षण बुद्धिमान डॉक्टर आहे. म्हणजे मी 40 वर्ष मुंबईमध्ये काम करतोय वैद्यक क्षेत्रामध्ये, पण आय हॅव नॉट सीन सच अ ब्रिलियन्स. शशांकचा जो आहे तो स्वतः एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहे. आणि एखाद्या एपिडेमिओलॉजिस्टला त्याच्या क्षेत्रामधले 10 रेफरन्सेस एका क्षणात सांगणं ही शशांकची शक्ती आहे. आणि दुपारी जे छापून येतो ते तो रात्री सांगतो आणि त्याच्यावरती स्वतःची मतं सांगतो. बरं, तो जगातल्या जवळजवळ सगळ्या मोठ्या बॉडीजचा सदस्य आहे. त्यामुळे तो एक खूप अथॉरिटी होता. आणि दुसऱ्या बाजूला ब्रिज कँडीमध्ये काम करणारा दुसरा मित्र आहे झरीर उदवाडिया, जो जागतिक कीर्तीचा ख्यातकीर्त असा पल्मोनॉलॉजिस्ट आहे. तिसरा फोर्टिसमधला राहुल पंडित आहे. आणि चौथा वोकार्डमध्ये काम करणारा केदार तोरसकर आहे. हे 4 पोल होते. आणि आम्हाला असं वाटायचं की काही करून मला डेथ रेट खाली आणायचं आहे, हे औषध आपण वापरूया, हे आपण बोलूया. आणि जरी मात्र दरवेळेला पियर रिव्ह्यूड प्लॅसेबो कंट्रोल डबल ब्लाइंडेड ट्रायलचा आग्रह धरायचा. तेव्हा हे असे मतभेद झालेले प्रत्येक वेळेला झाले. हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचं काय करायचं, द्यायचं का विड्रॉ करायचं, आयव्हरमॅक्टिन द्यायचं का विड्रॉ करायचं, रेमडिसिविरचा काही उपयोग आहे का नाही. आणि रेमडिसिविरचा कंपनीने उपयोग नाही असं म्हटल्यावर जर क्लिनिकल फायदा दिसत असेल तर आपण का थांबवायचं. टोसिझुमॅबबद्दल काय करायचं, हायफ्लो नेझल कॅन्युला भारतामध्ये इंट्रोड्यूस करून तो पॉप्युलराइज कसा करायचा. ते अगदी आजपर्यंत म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये हँडहेल्ड एक्सरे युनिट आले. पोर्टेबल एक्सरे म्हणजे आपला निकॉनचा कॅमेरा कसा असतो तसा कॅमेरा आहे. मला समजा तुमचा एक्सरे चेस्ट घ्यायचा आहे. ऑल दॅट यू हॅव टू डू इज होल्ड अ प्लेट अँड ऑल दॅट आय हॅव टू डू इज होल्ड अ कॅमेरा अँड शूट. आय डोंट नीड एनिथिंग अँड आय नीड अ ब्युटिफुल एक्सरे ऑन माय लॅपटॉप. किंवा उद्याचा जो टास्क फोर्स आहे त्याच्यामध्ये एक ह्याच्याहूनही अर्ध्या आकाराचं असं इथे लावायचं, पेशंटला बॉडीला लागणार
पॉईंट ऑफ केअर कॉन्टॅक्ट असं ज्याला म्हटलं जातं, असं नवीन इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यामधनं मला 14 पॅरामीटर्स मिळणार आहेत, इन्क्लुडिंग ब्लड शुगर, नॉन इन्व्हेसिव्ह ब्लड प्रेशर, रिदम अँड एव्हरीथिंग. ह्या ज्या उपलब्धी आहेत किंवा टेली ICUचा कन्सेप्ट हा आपण कसा समाजासाठी दूर, जिथे दरवेळेला क्रिटिकल केअर एक्सपर्ट मिळणार नाही, परंतु पेशंट कुठेही जरी असला तरी त्याचे पॅरामीटर्स 100 किलोमीटर 150-200 किलोमीटर दूरवर असलेल्या डॉक्टरला कळवून, एक्सपर्टला कळवून रिव्हर्ट बॅक करून काय करायला पाहिजे हे तिथल्या लोकल GPला सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी टास्क फोर्सने आणल्या. सर, तुम्ही जेव्हा सुरुवातीला डेथ रेट कमी आणणे हे उद्दिष्ट होतं, त्यासाठी क्रिटिकल इल पेशंटसाठी काय प्रोटोकॉल्स असावे किंवा काय गाईडलाईन्स असाव्या त्या तुम्ही ठरवल्या. पण हे करण्यासाठी सायमल्टेनियसली जी डेथ ऑडिट कमिटी काम करत होती त्याचाही निश्चितच फायदा तेव्हा झाला असणार. अविनाश सुपे माझा क्लोज मित्र आहे, म्हणजे KEM चा तोही डीन होता माझ्यानंतर. अविनाश सुपे महाराष्ट्र स्टेटच्या डेथ ऑडिट कमिटीचा प्रमुख आहे आणि दर महिन्यातनं एकदा आजही अविनाश टास्क फोर्सला जॉईन होतो आणि तो त्याचा ॲनालिसिस घेतो. बाहेर येणारा ॲनालिसिस हे महिन्याचे आकडे मिळतात. अविनाश आम्हाला वीकली ॲनालिसिस देतो. अविनाश आम्हाला जिओग्राफिक वाईज ॲनालिसिस देतो की सर अमरावतीमध्ये हा असा प्रॉब्लेम आहे म्हणून हे असं घडतंय. अच्छा. सो इट इज नॉट ओनली विथ रिस्पेक्ट टू द टाइम बट इट इज ऑल्सो विथ रिस्पेक्ट टू द जिओग्राफिकल लोकेल्स की जिथं केसेस जास्त मिळत आहेत. आणि त्याच्यामुळे आणि आपण जो मुद्दा उपस्थित केला की मुंबईमध्ये सुरुवातीला 7.8वरनं खाली यायला, ह्याच्यामध्ये बायप्रोन अटॅक झाला. एका बाजूला ICUमध्ये काय द्यायचं, मिथिल प्रेडनिसोलोन कधी द्यायचं, प्रोन पोझिशनमध्ये पेशंटला का ठेवायचा, त्याचा आम्ही इतका आग्रह धरला. हे जेव्हा एका बाजूला तज्ञ मंडळी करत होती त्यावेळेला माझ्यातला सर्जन हा जास्त जनरलिस्ट म्हणून काम करत होता आणि मग मी ठरवलं की पल्स ऑक्सिमीटर वापरून धारावी पिंजून काढायची. अँड दॅट वॉज समथिंग विच टर्न द टेबल्स इन धारावी. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं काम या संपूर्ण लिंकमध्ये जर कोणी केलं असेल तर माझ्या आशा वर्कर्स आणि डोअर टू डोअर जाणाऱ्या कम्युनिटी हेल्थ वर्कर्सने केलेलं आहे. आम्ही तर ठीक होतो, आम्ही ऑफिसेसमध्ये होतो, काम करत होतो. एक गोष्ट होती, टास्क फोर्सचे जवळजवळ सगळे डॉक्टर्स स्वतः रोज सकाळी 50 ते 70 पेशंट बघत होते. नोबडी वॉज अन आर्मचेअर कन्सल्टंट. आणि त्याच्यामुळेच निम्म्या टास्क फोर्सला कोरोनाही झाला आणि त्यातले काही सिरियसही झाले शेवटी. परंतु वैयक्तिक अनुभव, वैश्विक वाङ्मय जे निर्माण होत आहे त्याचा परामर्श घेणं आणि ॲक्च्युअल कम्युनिटीमध्ये ग्राउंड रियालिटीमध्ये काय होतं आहे त्याचा फीडबॅक हे अशा वर्कर्सकडनं घेणं, याचा परिणाम कंट्रोल येण्यामध्ये झाला. खरोखरच या पॅन्डेमिकच्या कंट्रोलमध्ये आपले जे काही फील्ड वर्कर्स आहेत, कम्युनिटी वर्कर्स आणि आशा वर्कर यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. सर, हे पॅन्डेमिक सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत खूप वाढू लागलं होतं. खूप केसेसचं डिटेक्शन व्हायला लागलं होतं. डेथ रेट पण अजून पाहिजे तेवढा खाली येत नव्हता. मग अशा परिस्थितीत जे कोणी हेल्थकेअर सिस्टीम होती आपली त्याच्यावर दबाव यायला लागले शासनाकडून. त्यातून पुण्याला BJ मेडिकल कॉलेजची डीन त्यांची बदली झाली त्या दरम्यान पुण्यात. इव्हन BMCमध्ये पण बरीच उलथापालथ झाली. त्या फेजमध्ये तुम्हाला टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून दडपण आलं नाही कधी? नाही. आपण म्हणता ह्या चक्रातनं मी माझ्या आयुष्यात यापूर्वी अनेकदा गेलेलो आहे. मी 29 वर्ष सरकारमध्ये म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम केलं. त्यावेळेला माझ्याही अनेकदा बदल्या झालेल्या आहेत, आरोप झालेले आहेत, सगळं काही झाले. तो हे खरं सांगायचं तर मी कोळून पेलेलो आहे. त्याच्यामुळे नाही काही वाटत. आणि एकदा तुमची उद्दिष्ट क्लिअर असली की ह्या प्रशासकीय अडचणींमधनं काही काढलेले आडवळणाचे मार्ग असतात असं त्याच्याकडे बघायला लागतं. बरोबर. आणि दटून राहायचं आणि काम करायचं. आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कुठली होती तर आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ऑलमोस्ट डे टू डे आमच्याशी बोलत होते. म्हणजे उद्धवजी आणि टोपेंना तर मी गमतीने तुम्ही डॉक्टर टोपे, ते इंजिनियर आहेत खरं तर. हो हो. पण आम्ही त्यांना गमतीने डॉक्टर टोपे म्हणायला लागलो. खरोखरच मीडियात त्यांनी त्या काळात एखाद्या डॉक्टर सारखंच सगळं. आणि आजही उद्धवजींचा रात्री 1:15 वगैरे फोन येतो आणि ते पहिला प्रश्न विचारतात की झोपला नाहीत ना,
काय विषाने मुख्यमंत्र्याला झोपलो होते म्हणून सांगायचे प्रश्नच येत नाही. पण मग पुढची 5-7 मिनिटं त्यांनी जे काही वाचलं असेल किंवा इंग्लंड अमेरिकेमधले अनेक भारतीय डॉक्टर्स तिथे सेटल झालेले त्यांना फोन करून सांगतात की आमच्या इकडे काय चालू आहे, काय झालंय ॲक्च्युली, आणि ते उद्धवजी शेअर करतात. किंवा एखादी प्रत्येक फेसबुक लाईव्ह करण्याच्या आधी उद्धवजी आमच्याशी बोलतात की कसं काय बोलायचं, काय ह्यातला मुद्दा घ्यायचा, काय बाजूला ठेवूया आता आपण, लोकांना कोणता मेसेज देण्याची गरज आहे. मग त्याच्यात केलेलं मी माझे कुटुंब, त्याच्यानंतर आपल्याला असं वाटतं की मी माझे कुटुंब नंतर आपण आता मी जबाबदार ही मोहीम घेतली, पण ती इतकी सुपरफिशियल नाही आहे. त्याच्या मागे प्रचंड मोठा थॉट प्रोसेस आहे की मी जबाबदार असं म्हणताना द ओनर्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी इज बिंग पास्ड ऑन टू अन इंडिव्हिज्युअल सिटीजन, की आता तुम्ही जबाबदारीने लागला नाहीत तर आपण पुन्हा एकदा त्या चक्रामध्ये सांगू. सो हे सगळे लोक बरोबरच होते. इट वॉज अ ग्रेट टीम. म्हणजे इव्हन आता तुम्ही जे सांगितलंच उदाहरण, तर खरोखरच या सगळ्या बिकट परिस्थितीत आपले माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने अतिशय संयमाने आणि धीराने या पॅन्डेमिकला तोंड दिलेलं आहे, याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. एकदा टाळ्या बजावण्यासाठी. ते इतके कन्सर्न आहे की आज आम्ही सकाळपासून संजयकडे ऑपरेशन्स करत होतो, मी आणि माझे सहकारी, आणि 18 ऑपरेशन्स झाल्यावरती मला थोडा थकवा जाणवला. म्हणून मी माझ्या दोन्ही सहकार्यांना म्हणलो की मी जरा हॉटेलवर जातो, आता तुम्ही बघा आता काय राहिले ते, आणि परत उद्या सकाळी करूया. आणि मी प्लॅन केला होता की 2-2.5 तास झोपायचं, पण मी घरी गेल्या क्षणी 5व्या मिनिटात CM ऑफिसमधनं फोन होता की साहेबांनी 5:30 वाजता ऑनलाईन बोलवलं आहे. आणि 5:30 ते 6:30 मुंबईतले जे हॉटेलियर्स आहेत, हॉटेल ओनर्स, रेस्टॉरंट ओनर्स, ह्या सगळ्यांची VC CMनी घेतली आणि त्यांना हाच संदेश दिला की तुम्ही आता पुन्हा एकदा टेकअवे फूडकडे जा, किंवा 4 जणांच्या बसायची बैठक असेल तरी त्याच्यावरती 2घांनाच बसवा. म्हणजे तुम्ही, कारण वी हॅव टू कीप ऑन दिस डुईंग अगेन अँड अगेन. सो ही त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, याचं मला विशेष वाटतं. सर, दरम्यानच्या काळात तुम्हालाही कोविड झाला. सुरुवातीला तुम्ही ॲडमिट झालात, त्यानंतर डिस्चार्ज झाला, परत तुम्हाला रिॲडमिट व्हावं लागलं. तो एक्सपिरियन्स कसा होता? आणि त्या एक्सपिरियन्सनी खूप काही तो बदल. एक त्याला उपप्रश्न आहे की हे एवढ्या परिस्थितीतून भयानक गेल्यानंतर नैराश्य आलं का, की आता ह्या जबाबदारीतून आपण मोकळं होऊया, असं थोडं तरी वाटलं का सर? अर्ध्या क्षणालाही वाटलं नाही की आपण सोडू. पण तो जो सगळा पिरियड, 6 जूनला मला कोविड झाला. मी ऑफिसमध्ये काम करत होतो, मला खोकला यायला लागला सडनली 4 वाजता, शनिवार होता, आणि मी माझ्या सेक्रेटरीला म्हणालो की बॅकअप करूया, जाऊया आता घरी. आणि तिने माझं तोंड बघून तिच्या लक्षात आलं, ती म्हणली मी घरी सोडायला येते सर, ते घर तिथेच आहे. सो घरी माझ्या आईला ती भेटली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी CT केला आणि आय कुड सी द ग्राउंड ग्लास ऑपॅसिटीज इन द लंग. तसाच ॲडमिट झालो. रेमडिसिवीर उद्धवजींना कळल्यावर त्याने रेमडिसिवीर मिळवलं, कारण रेमडिसिवीर तेव्हा इतकं इझिली जून महिन्यात मिळत नव्हतं. रेमडिसिवीर मिळाल्यावरती मला खूप लगेचच बरं वाटलं, आणि 5व्या दिवशीच मला बरं वाटलं. इथं मी चूक केली की मी 6व्या दिवशी पुन्हा ऑफिसात कामावर रुजू झालो. आय डिडंट टेक अ ब्रेक ॲट ऑल, आणि मी पुन्हा कंटिन्युटीमध्ये काम केलं. त्याच्यानंतर 10 दिवसांनी पुढच्या शनिवारी इन द सेकंड वीक आय हॅड अ व्हेरी मॅसिव्ह सायटोकाईन स्टॉर्म, आणि ते जे उलटून परत आलं त्याच्यानंतर मग खूप इस्पिरिट पडायला लागला. ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग फोर्टिसमध्ये राहुल पंडितकडे ॲडमिट झालो, आणि मग पुढचे 4 दिवस इट वॉज अ डिटेरोरेटिंग सिच्युएशन, टेकिंग मी इव्हेंच्युअली ऑन अ व्हेंटिलेटर. मग 10 दिवस ICU मध्ये गेले, सर्व मेडिसिन्स दिली गेली. रेमडिसिवीर दिलं गेलं, मिथिलप्रेडनिसोलोन चालू केलं त्यांनी, शुगर खूप हेवायर वरती गेली, ती कंट्रोल करायला इन्शुलिन ड्रीप लावायला लागली, प्रोसिझोलोमॅब दिलं गेलं, हाय फ्लो नेझल कॅन्युला लावला गेला, ड्रोन टाकलं गेलं. या सगळ्या जे टप्पे मी इतरांना सांगत होतो त्या सगळ्याचा मी तुम्हाला अनुभव घ्यावा लागला. त्याचा मी अनुभव घेतला, पण इव्हेंच्युअली त्यातनं बाहेर असं झालं. पण ह्या काळाने ICU केअरनी थोडंसं मला बदललं. मी 40 वर्ष सर्जरीमुळे ICU मध्ये रोजच जात होतो, आणि सगळे सहकारी त्यांना माहिती आहे की मी
पर्टिक्युलरली कॅन्सर्सबद्दल किती व्हेहेमंटली अगेन्स्ट असतो की काढायचंच आणि वाचवायचंच. म्हणजे त्यांना ते पर्टिक्युलरली माहिती आहे की सर वेडे आहेत त्याच्या बाबतीमध्ये. कुठेतरी ती त्या लहान मुलाचा आजार ही मी माझं वैयक्तिक युद्ध समजतो आणि ते करताना कदाचित त्याचा जो इमोशनल पार्ट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायचं. ICUमध्ये रिलेटिव्सना बाहेर काढताना इन्फेक्शन होईल म्हणून किंवा काय की बाबा हा आजार ज्या पेशंटला झाला आहे त्याला एक मन आहे आणि त्याला कदाचित स्वतःचे आई भाऊ बहीण बायको यांच्याशी 2 शब्द बोलावंसं वाटत असेल. हे मला तेव्हा जाणवलं जेव्हा मी ICUमध्ये ॲडमिट होतो आणि फक्त सिलिंग दिसत होतं. इतके दिवस 40 वर्ष उभं राहून सिलिंग बघितलं नव्हतं, फक्त बेड बघितला होता. आता बेडवर झोपून फक्त सिलिंग बघितलं. त्यामुळे जेव्हा त्यातनं बाहेर आलो तेव्हा व्हिडिओ कॉलिंग सिस्टीम महाराष्ट्राला ICUमधनं फॅमिलीमध्ये बोलण्यासाठी चालू केलं. काही गोष्टी या स्वतः अनुभवल्याशिवाय काही वेळा कळत नाहीत, हे असंच. सर माझा पुढचा प्रश्न ऑप्शनल आहे. तुम्ही अटेम्प्ट केलात तर तुमचं मत आम्हाला समजू शकेल. तुम्ही अटेम्प्ट नाही केलात तरी त्याविषयी आम्हाला आदर आहे. एवढं सगळं कोरोनाचं पॅन्डेमिक जोरात असताना आपले माननीय खासदार साहेब श्री संजय राऊत यांनी एक विधान केलं होतं, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? काय खरं सांगू म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहे, माझे सर्व पक्षामध्ये अतिशय जवळचे मित्र आहेत. सर्व पक्ष म्हणजे आणि त्याच्या अगदी संस्थापक सदस्य असलेल्या नेत्यांपासून गल्लीतल्या नेत्यांपर्यंत माझे प्रेमाचे संबंध आहेत. कारण मी त्यांच्याकडे फक्त पेशंट रेफर करणारी माणसं एवढंच बघतो, त्यांची कामं करतो, माझी कामं त्यांना सांगत नाही. हा मी एक पाळलेला शिरस्ता आहे माझा. कुठलं विधान तुम्ही म्हणताय मला खरंच यू कॅन बी मोर, मला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा असं ते म्हणाले होते की डॉक्टरांकडनं मी ट्रीटमेंट घेतच नाही, कंपाऊंडर चांगली ट्रीटमेंट देतात. तो कदाचित अनेक वाक्य आपण बोलताना नाही, त्याच्यात तो गेला असेल. म्हणजे मी असंच म्हणेन की कदाचित त्यावेळेस पॅरामेडिकल लोकांचं पण काम खूप महत्त्वाचं होतं, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा असं वाक्य असू शकेल त्यांचं. बहुतेक गोष्टी बोलण्याच्या ओघामध्ये अनेकदा काही वाक्य निघून जातात. आपण रीडिंग इन बिटवीन द लाईन्स करायचं आणि सोडून द्यायचं असा माझा स्वभाव आहे. पण दुसरं तुम्ही जे म्हणलं द पॅरामेडिकल वर्कर्स हॅव प्लेड इक्वली इम्पॉर्टंट रोल. इक्वली इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन्स आहेत, त्याच्यामध्ये फार्मसिस्ट आहेत. मी परवा ऑल इंडिया फार्मसी असोसिएशनच्या लोकांशी बोललो. माझ्या दृष्टीनं जो फार्मसिस्ट पेशंटला गोळ्यांचं पाकिट देतो तो सर्वात महत्त्वाचा हेल्थ सिस्टीमचा ॲम्बेसेडर असतो. कारण तो समजून सांगतो की ही लाल गोळी सकाळी, पिवळी गोळी दुपारी, डॉक्टरला वेळ नसतो. बरोबर. जेव्हा रुग्ण हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा उमासारखी एखादी सिस्टर असते. आमचा कॉन्टॅक्ट टाईम काय आहे आमच्या पेशंटशी? हार्डली फ्यू मिनिट्स राऊंड घेताना 50-50, 60-60 पेशंट्स आहेत. क्रिटिकल 4-4, 5-5 व्हेंटिलेटरवरती असतात. शनिवार सकाळ आम्ही सगळे एकत्र राऊंड घेतो. आम्ही 10 डॉक्टर्स आहोत आणि 10 विद्यार्थी आहेत आणि शिक्षणाचं काम चालतं. पण बारिंग दॅट माझा कॉन्टॅक्ट टाईम विथ द पेशंट खूप कमी आहे. ते सिस्टर करते, ते टेक्निशियन करतो, ते फार्मसिस्ट करतो. हे सगळे त्या कंपाऊंडर संज्ञेमध्ये मोडतात असा बरोबर. सर जेव्हा केसेस डिक्लाईन व्हायला लागल्या, डिटेक्शन, जरी आपलं डिटेक्शन फार जोरात म्हणजे मोठ्या संख्येने आपण डिटेक्ट करत होतो, टेस्ट करत होतो, पण जशा जशा केसेस डिक्लाईन व्हायला लागल्या तेव्हा का डिक्लाईन होत आहेत किंवा त्याची कारणं काय असू शकतील? तेव्हा ओव्हरऑलच माझं असं स्पष्ट मत आहे, जे मी लिहिलं आहे आणि जे मी प्रत्येक ठिकाणी बोललो आहे, मला माझ्या देशाचा प्रचंड अभिमान आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये 2 संधी मिळालेल्या होत्या आमच्या क्षेत्रामध्ये. लहान मुलांच्या सर्जरीमधली जी 2 मक्का असलेली अशी ठिकाणं आहेत, एक जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी हॉस्पिटल आणि एक रॉयल लिव्हरपूल अंडरहेड चिल्ड्रन्स हॉस्पिटल. इथं मी काम केलं होतं आणि तिथल्या 2 व्यवस्थापकांनी मला विचारलं होतं की तू का परत जातोयस? कॅन यू नॉट स्टे बॅक अँड सेटल हिअर? तेव्हा मी हे उत्तर दिलं होतं की नाही, मला माझ्या देशात परत जायचं आहे. आणि आज 40 वर्षानंतर मागे वळून बघताना मला त्याच्याबद्दल एका दिवसातही कधी खंत खेद वाटला नाही. करोनाच्या गेल्या संपूर्ण वर्षभरामध्ये माझा विश्वास आणि माझं देशप्रेम हे 10 वेळा अधोरेखित झाले.
I think India has managed this pandemic far better than US, UK, any other country. अगदी बरोबर आहे सर. एनी अदर काय आम्ही आमच्या घरातल्या आबालवृद्धांची काळजी घेतली आहे. आम्ही त्यांना सोडून दिलेलं नाही. आमच्याकडे पैसे कमी होते, पण जे होते त्याच्यामध्ये आम्ही पदरमोड करून ड्रग्ज दिलेली आहे. फील्ड हॉस्पिटल्सची उभारणी. हाईड पार्क मधनं मी चाललेलो होतो लंडनमध्ये पूर्वी 1991-92ची आठवण येते. त्या हाईड पार्कमध्ये फील्ड हॉस्पिटल उभारलं आहे. त्याचा एक स्निपेट मी वाचलं आणि त्या दिवशी मी उद्धवजींना रात्री फोन केला होता की उद्धवजी मला मुंबईत 2-3 जागा द्या की जिथे मी 2000 बेडचं हॉस्पिटल निर्माण करू शकेन. तेव्हा ते असं कळत नव्हतं की ह्याची काही गरज लागणार आहे का आपल्याला. आज मागे वळून बघताना आणि जसं मंजू लक्ष्मींचा उल्लेख झाला, अनेक उत्तमोत्तम IAS ऑफिसर्स आहेत ज्यांच्याबरोबर माझं विलक्षण मैत्र आहे. त्याच्यातलं एक अभिमानानं नाव मी नेहमी सांगतो ते म्हणजे MMRDAचे आयुक्त असलेले आर्य राजीव. हे जे IAS अधिकारी आहेत यांनी BKCचं फील्ड हॉस्पिटल 2000 बेड्सचं 10 दिवसात उभारून दाखवलं. फार मोठी अचिव्हमेंट. ही जी फील्ड हॉस्पिटल्स होती, ही फील्ड हॉस्पिटल आज BKC फील्ड हॉस्पिटल्सनी 2000 बेड्समध्ये म्हणजे आम्ही इमॅजिन करा आम्ही 120 संडास बांधले होते पाठीमागे. म्हणजे नुसती बेड नाही ते चालू ठेवण्यासाठी कित्येक एवढ्या लोकांना जेवायला घालायचे. सो केटरिंग सर्व्हिस लागली. ताज ग्रुपनी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना 6-6 महिने आम्हाला ताज ग्रुपचं फूड दिलंय. सुंदर पॅक यायचा असा. ह्या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या ह्याची परिणिती करोना कंट्रोल होण्यामध्ये झाली. आणि आज जर मी दुसरी लाट अजिबात म्हणत नाही. मला सगळेजण सर दुसरी लाट तिसरी लाट. मी परवाच्या एका लेखात हे लिहिलं की करोना हा सागरासारखा आहे. आपण किनाऱ्यावरती उभे असलो तर अनेक लाटा आपल्याकडे येत असतात. त्यापैकी मेजॉरिटी लाटा या किनाऱ्यावर येईपर्यंत क्षीण होतात आणि फक्त फेस पसरतो. ती आज करोनाची अवस्था आहे. काय उपमा दिले सर. आणि ह्याच्यातून पुढे जायचं असेल तर वॅक्सिनेशन. सर आत्ता फील्ड हॉस्पिटल्सबद्दल तुम्ही बोलत होता तेव्हा मला एक आठवण झाली आमच्या जिल्ह्यातली. ज्यावेळी लॉकडाऊन होतं एप्रिल-मे मधली गोष्ट आणि बरेच परप्रांतीय मजूर वेगवेगळ्या शेल्टर हाऊसमध्ये अडकून पडले होते. तर त्यावेळेस आपले जे बॅरिस्टर नागपूरचे चेअरमन आहेत उमेश गाळवणकर यांनी जे अतिशय मोठं असं सामाजिक काम केलं आहे त्याचा मला निश्चितच उल्लेख करायला आवडेल इथे की अशा कित्येक शेल्टर होम्सला त्यांनी अन्न पुरवठा स्वतः केलेला आहे. ही एक गोष्ट झाली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर एका शेल्टर होममध्ये जे मजूर होते त्यांनी असं सांगितलं की आम्हाला इथे नुसतं बसून खायला जमत नाही आहे. आम्हाला सवयच नाही आहे नुसतं बसून खाण्याची. आणि त्या शाळेला पिण्याच्या पाण्यासाठी विहीर नव्हती किंवा पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत नव्हता. त्या मजुरांनी असं सांगितलं की आम्ही इथे आता नुसते बसून खातोच आहोत. तर या शाळेच्या कंपाऊंडमध्ये आम्ही बसले बसले की विहीर तरी खणून देतो, शाळेला पाण्याची सोय होईल. आणि त्या काळात ती विहीर अशा पद्धतीने त्या शाळेला त्या सगळ्या मजुरांनी बांधून दिली, खणून बांधून दिली होती. उमेश गाळवणकरांसाठी एकच वाक्य या ठिकाणी म्हणजे एक उमेशबद्दल बोलतो. उमेश हा एक अवलिया आहे. एक्झॅक्टली. मी दर महिन्याला आणि उमेशच्या अंगात किती ताकद आहे रेल्वेची याची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणजे देरवणला मी दर महिन्याला येतो, ऑपरेशन्स करतो. कधी कधी ट्रेनचं तिकीट खासदार कोट्यातलं मिळत नाही. दिस इज अ फॅक्ट. आणि त्यावेळेला वालावलकर ग्रुप मला असं सांगतो की सर तुमचे उमेश आहेत त्यांच्याशी बोला ना. आणि उमेशने एकदा मला शांतपणे सांगितलं होतं सर. मी म्हटलं अरे उमेश तिकीट नाही मिळालं तर करू काय. सर बोगी लावेन म्हणलं एक. आणि उमेश हे नुसतं बोलणार नाही, बोगी लावण्याची ताकद त्याच्यात आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. पण अशी माणसं असतात तेव्हाच समाजामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी होत शकतात. दुसरं तुम्ही जो मजुरांच्या रिलोकेशनचा उल्लेख केला, मी उद्धवजींशी खूप स्पष्टपणे ह्याच्याशी बोललोय. मी लिहिलंय कारण मी एक पुस्तक नव्या लिहितोय आणि लोकसत्ताचं सदर चालू आहे. या संपूर्ण मॅनेजमेंटमध्ये ही एकच गोष्ट अशी आहे की जिथे मला असं वाटतं की आपण अधिक चांगलं काम करू शकलो असतो. याच्यामध्ये एक माझे पत्रकार मित्र आहेत शेखर देशमुख म्हणून. त्यांना स्वतःला करोना झाला आणि ते माझ्याकडे आले. मी ट्रीट केलं. त्यांचं एक फार सुंदर नवपुस्तक जून महिन्यामध्ये आलं विस्थापितांच्या प्रदेशात. त्याच्या जगभरामध्ये
गेल्या 100 वर्षात जी जी अशी मॅसिव्ह ट्रान्सलोकेशन्स झाली आहेत ह्याचा त्यांनी उल्लेख केला. अझरबैजानमध्ये काय झालं, इस्रायलमध्ये काय झालं होतं, इजिप्तमध्ये काय झालं होतं. आणि ही मेड स्टेटमेंट जे अगदी बरोबर आहे की भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1947च्या फाळणीच्या वेळेला जे चित्र आपण पाहिलं तसं चित्र पाहण्याची वेळ आपल्याला 2020मध्ये आली की माणसं. मला काल एक माझा ड्रायव्हर आहे जो मला ड्राईव्ह करून सांगलीला नेतो. आम्ही एक नवं सांगलीला हॉस्पिटल बांधतोय सध्या. तो मला म्हटलं सर जी मैं खाने को कुछ नहीं था, मैं मेरा मोटरसाइकिल निकाला और यहाँ से पाटणा तक 14 दिन मोटरसाइकिल पे गए. पण सायकलवरती गेलेली पण माणसं आहेत, चालत गेलेली हे जे ट्रान्सलोकेशन झालं हे आपण अधिक चांगल्या प्रकारे देशाच्या लेवलला, केंद्राच्या लेवलला आणि राज्याच्या लेवलला हँडल करू शकलो असतो. मला आजही त्या रेल्वे रुळावरती गेलेले 14 जण आठवतात. म्हणजे हे जे काही डेथ्स झालेले आहेत, लोक चालताना देर हॅव बीन रन ओव्हर ॲक्सिडेंट्स किंवा म्हणजे भुक्यानं काही जण गेले, आजाराने गेले. वी कुड हॅव डन बेटर ऑन दॅट पर्टिक्युलर आस्पेक्ट. सर, आता ज्या केसेस परत वाढायला सुरुवात झालेली आहे, हे लॉकडाऊन रिलीज केल्याचा परिणाम आहे का मुंबईत लोकल ट्रेन्स चालू केल्याचा परिणाम आहे की आणि कुठला व्हायरसचा नवीन स्ट्रेन येतोय असं वाटतंय? तुमचं काय मत आहे सर? व्हायरसचा कुठलाही नवीन स्ट्रेन नाही. हे असे स्ट्रे व्हेरियंट्स नेहमीच बघायला मिळतात. दे आर नॉट पॉझिटिव्ह फॅक्टर्स. या संपूर्ण गोष्टीला आपली बेजबाबदार वृत्ती कारणीभूत ठरली आणि म्हणूनच मी जबाबदार ही मोहीम घ्यायची वेळ आलेली आहे. ज्या पद्धतीनं लग्न सोहळे झाले, ज्या एक माणूस साधारणतः 400 माणसांना इन्फेक्ट करू शकतो समाजामध्ये, आणि म्हणून एक माणूस जर पॉझिटिव्ह मिळाला तर आम्हाला मिनिमम वी शुड सर्च फॉर 20 केसेस ऑर 30 केसेस आयडियली. हे रेशो प्रोपोर्शन आहे. हे टेस्टिंग प्रोपोर्शन ड्रॉपडाऊन झालं 4.5 to 5 ला. म्हणजे जिथे 20 ट्रेस व्हायला पाहिजे होते, टेस्टिंग ट्रॅकिंग हेच ह्याचं सर्वात महत्त्वाचं असं अंतर होतं. 5T ज्याला म्हणतात तुम्ही. तिथे आम्ही कमी पडलो. हा मास्क हा आमच्यासाठी कशाला घालायचा ह्या वृत्तीवरती आम्ही आलो. आता काय वॅक्सिन आली आहे, करोना गेला. ही एक प्रकारची बेफिकिरी आमच्यामध्ये आली. त्यामुळे आज जे आपल्याला बघायला मिळते हे बेफिकिरी आणि बेजबाबदारपणा यांची झालेली बेरीज आहे. पण कुठलीही सेकंड वेव्ह ह्याला म्हणता येणार नाही. अजिबात नाही म्हणणार. कारण एक लक्षात घ्या, एखादी वेव्ह ज्याला वेव्ह म्हटलं जातं तेव्हा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये असायला पाहिजे. जे आपल्याकडे झालेलं आहे मे जून जुलै सप्टेंबर पिरियडचा होता त्याच्यामध्ये तशा केसेस बघायला मिळत नाही आहेत. केसेस पॉकेट्समध्ये मिळतात. मुंबईत सुद्धा आमचे 3 वॉर्ड्स आहेत जे आम्हाला अस्वस्थ करतात. महाराष्ट्राचे साधारणतः 9 जिल्हे आहेत जे आम्हाला अस्वस्थ करतात. त्याच्यामध्ये अमरावती, नागपूर, हिंगोली, परभणी, बुलढाणा तो पट्टा आहे. हा पट्टा आहे. बाकीचा महाराष्ट्र आम्हाला तसा दिसत नाही. निगेटिव्ह नाही आहे, परंतु तसा दिसत नाही. दुसरा त्याच्यातला थोडासा एक सिल्वर लाईनिंग आहे की पेशंट सिरियस होत नाही आहे. दे गेट सिम्पटम्स और मेनी ऑफ देम आर असिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह, पण मृत्यू रिलेटिव्हली कमी होतो. हे जे सगळे सिल्वर लाईनिंगचे भाग आहेत ॲज कम्पेअर्ड टू सप्टेंबर, ॲज कम्पेअर्ड टू जून जुलै, हे जे सिल्वर लाईनिंगचे भाग आहेत, म्हणून ही सेकंड लाट नाही. पण नाही म्हणून बेजबाबदारपणे जर वागलो चालणार नाही. आणि कदाचित आता जो व्हायरस आहे त्याचा व्हिरिलन्स पण कमी होत असेल. नाही वाटत. कारण मला असं वाटतं की हा व्हायरस, सी ऑल व्हायरसेस अँड बॅक्टेरिया हॅव बीन ऑलवेज स्मार्टर दॅन द मेडिकल फील्ड. म्हणजे आम्ही औषध शोधतो त्याच्या आधी ते स्वतःला बदलतात. म्हणून तर आम्ही रजिस्ट्रार असताना जी अँटीबायोटिक्स वापरतो ती आज कुचकामी झालेली असतात. आणि ज्या पद्धतीनं मिसयूज किंवा ॲब्यूज होतो गोष्टींचा दुर्दैवाने, त्याच्यामुळे रेजिस्टन्स लवकर येत जातो. त्यामुळे हा व्हिरुलंट वाटत नाही आहे. हा राहणार आहे हे नक्की आहे. हा आपल्याला सोडून जाणार नाही. आपल्याला त्याच्याशी जुळवून घ्यायला लागलं पाहिजे. तसं सासवा सुना राहतात तसं व्हायरस आणि आमरस हे एकत्र राहिलं पाहिजे. सर, लॉकडाऊन आणि त्याची यशस्वीता आपण अनुभवलेलीच आहे, पण त्याच्यापुढे फक्त नाईट कर्फ्यू हे कसं एक्सप्लेन करायचं सर? कसं आहे, त्याच्यासाठी ना तुम्ही आणि मी त्या जनरेशनमध्ये नाही होत. आपण जरा अंकल जनरेशनमध्ये आहोत.
ती जी जनरेशन असते ना त्यांना नाईट लाईफ हे इतकं महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं ते एकमेकांना भेटतात, नाच करतात, मास्क नसतो, काही नसतो. सो दोज आर व्हेरी इझी टार्गेट स्पॉट्स फॉर द व्हायरस टू स्प्रेड. हा एक भाग होता. दुसरा भाग होता की जेव्हा तुम्ही नाईट कर्फ्यू लावता, कर्फ्यू या शब्दाची ती तेवढी ताकद असते समाजात निरोप द्यायची की आता जर आपण वेड्यासारखं वागत राहिलो तर दिवसा पण लागेल आणि तरी वेड्यासारखं वागलो तर मिलिटरीचं संचलन चालू होईल. सो तो एक स्टेप वाईज जायचा उपाय आहे शेवटी. आता वॅक्सिनेशन तर सुरू झालेलंच आहे सर, परंतु आपल्या टास्क फोर्सने, महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने केंद्राला वॅक्सिनेशन चालू झाल्यानंतर अतिशय महत्त्वाच्या अशा काही सूचना केल्या होत्या आणि त्या त्यांनी स्वीकारल्या गेलेल्या आहेत देशपातळीवर. काही स्वीकारल्यात, काही नाही स्वीकारल्यात आणि तीच माझी खंत आहे. आणि अगेन आय एम व्हेरी vociferous अबाउट दॅट. द होल वॅक्सिनेशन हॅज बीन व्हेरी टाईटली कंट्रोल्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, राईटफुली सो. कारण त्याचा उद्देश असा होता की वॅक्सिन माझ्या खिशाची खोली किती आहे याच्यावरती डिपेंडेंट न राहता सगळ्या योग्य त्या ग्रुप्सना मिळावी, इथपर्यंत ते ठीक होतं. आता मुद्दा असा आहे की आता जर आपल्या देशाला वाचवायचं असेल, आपल्या राज्याला वाचवायचं असेल तर कमीत कमी वेळामध्ये मॅक्झिमम जनता व्हॅक्सिनेट व्हायला पाहिजे. मिनिमम 1 डोस मिळाला पाहिजे. दुसरा मिळो ना मिळो पण मिनिमम 1 डोस मिळाला पाहिजे. माझं टार्गेट आहे की महाराष्ट्राला जून एंडपर्यंत निदान 75 to 80% व्हॅक्सिनेट करायचं. हे मला तेव्हाच शक्य होईल ज्या वेळेला मी व्हॅक्सिनेशनच्या मागे झपाटल्यासारखा लागेल. आज मला ते झपाटले पण अजून जाणवत नाही आहे आणि त्याचा माझ्या मनाला त्रास होत आहे. मला व्हॅन्स क्रिएट करायच्या, ज्या व्हॅन्स घेऊन मला गल्लोगल्ली जायचं आहे, व्हॅन उभी करायची आणि लोकांना सांगायचं या आणि व्हॅक्सिन घ्या. व्हॅक्सिन म्हणजे शेवटी टोचून घेणार आहे, कोणी आंबा वाटत नाही होत हौसेनं जाऊन मेरे को भी एक दे दो असं होणार नाही आहे त्याच्यामध्ये. आणि तुमच्याकडे आधार कार्ड लिंक असल्यामुळे ह्याला मिळालंय का नाही ह्याचा डेटा तुमच्याकडे आहे. युअर ॲक्सेसिबिलिटी टू द कम्युनिटी हॅज टू इन्क्रीज 100 times. म्हणून व्हॅन्स करायला पाहिजे. ज्या मोठमोठ्या सोसायट्या, बिल्डिंग्स आहेत तिथे सोसायटीच्या ऑफिसर्सनी लॉजिस्टिक्स बघावं, मेडिकल टीमनी जावं आणि संपूर्ण बिल्डिंगमधल्या तिथल्या तिथे व्हॅक्सिनेशन देऊन टाकावं. तिसरी गोष्ट, मी आता ज्या रुग्णालयाचा प्रमुख आहे ठाण्याला कौशल्य, तर आम्ही एक मोठं व्हॅक्सिनेशन सेंटर बनवलं. त्याच्यात सेक्शन्स केले की प्री व्हॅक्सिनेशन असेसमेंट. हे केल्यावर सुद्धा काही लोक व्हीलचेअरवरती येतात तेव्हा त्यांच्या गाडीतनं उतरून व्हॅक्सिन घेण्यापर्यंत व्हीलचेअरवरती होणारी जी परवड आहे ती बघितल्यावरती मला असं वाटतं की मी ह्यांना इथे बोलवण्यापेक्षा मी यांच्या घरी जाऊन यांना व्हॅक्सिन द्यायला पाहिजे. होम व्हॅक्सिनेशन हॅज टू बी मेड होतं. माझे जे जनरल प्रॅक्टिशनर्स मित्र आहेत, फॅमिली फिजिशियन्स आहेत, मग त्याच्यामध्ये आयुषची मंडळी सुद्धा आली. मी या संपूर्ण पॅन्डेमिकमध्ये आयुषला कधी बाजूला ठेवलं नाही, ती सुद्धा माझ्याबरोबर आली होती. किंवा ही मंडळी आहे किंवा अनेक, आता जसं मी मुंबईतनं बाहेर येतो, माझ्या इतक्या मित्रांची नर्सिंग होम्स आहेत, त्याच्यामध्ये ICUs आहेत. दिस 50 bedded, 25 bedded nursing home should be given an opportunity to give vaccine. ठीक आहे, तुम्ही 250 रुपये ठरवले, ठीक आहे, आम्हाला फुकट नको कोणती गोष्ट, आणि फुकट गोष्ट मिळूच नाही या मताचा मी पण आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांना क्रॉस सबसिडी मॉडेल्स इव्हॉल्व करू, पण ॲक्सेसिबिलिटी ऑफ द व्हॅक्सिन इन द नेक्स्ट 2 weeks मस्ट बी इन्क्रीज्ड. आणि हे संपूर्ण टास्क फोर्स पूर्णपणे एकमतानं आदरणीय मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना सांगतोय. आदरणीय मुख्यमंत्री 200% आमच्याबरोबर आहेत, पण हा मुद्दा केंद्र आणि राज्य असा आहे. तिथून तेवढी त्याला अजून हिरवा सिग्नल मिळत नाही आहे असं म्हणावं लागेल. सर, एकंदरीत मेडिकल फॅकल्टीमध्ये आता ह्या पोस्ट कोविड जो इरा असणार आहे, मेडिकल प्रॅक्टिसमध्ये काय आणि कसे फरक होत जातील किंवा काय वाटतं तुम्हाला पुढचे काय वर्ष? बरेच फरक होते. ते वैद्यकीय महाविद्यालयापासून सुरू होऊन ॲक्च्युअल आपण जी प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये हे फरक जाणवतील. गेल्या 40 वर्षात मी एखाद्या विद्यार्थ्याला, आता हे काही देरवडून आलेले माझे रजिस्ट्रार्स आज इथे, यांना विचारलं की बाबांनो तुम्हाला कोण व्हायचं आहे, तर स्टँडर्ड उत्तर असायचं, सर आय वॉन्ट टू बिकम सर्जन लाईक यू. आज त्यांच्यातले जे शहाणे आहेत ते अजिबात असं म्हणणार नाही.
ते म्हणतील सर आय वॉन्ट टू बिकम इन्फेक्शियस डिसीज कन्सल्टंट फॉर दिस कंट्री. पुढच्या काही दशकांमध्ये इन्फेक्शियस डिसीजेस विल रूल, सर्जन्स विल टेक अ बॅक सीट. एक फार सुंदर आर्टिकल ब्रिटिश जर्नल ऑफ सर्जरीमध्ये छापून आलं. त्याच्यात ते एका सर्जननीच लिहिलं होतं. त्याच्यात त्यांनी असं लिहिलं होतं की गेले 10 महिने मी एकदाही नाईफ उचललेलं नाही. मी कॅज्युअल्टीमध्ये काम केलं आहे. मी पेशंटला प्रोन करण्यामध्ये ICUमध्ये इंटेन्सिव्हिस्टला मदत केलेली आहे. म्हणजे सगळ्या बाकीच्या ॲन्सिलरी मदत केल्या बिकॉज सर्जरी हॅज टेकन अ बॅक सीट. रुटीन सर्जरी हॅज कम्प्लिटली टेकन अ बॅक सीट. तुम्हाला ते कोकणामध्ये किंवा मी जेव्हा सांगलीला जातो महिन्यातनं एकदा, सांगलीला तो परिणाम तेवढा जाणवत नाही आहे. पण मुंबई पुण्यामधल्या माझ्या सहकार्यांना विचारा, रुटीन सर्जरीला पेशंट येत नाहीत. इलेक्टिव्ह काम बंद झालेलं आहे. डिलिव्हरी करणारे ह्यांच्यासारखे लोक, कारण ते टाळता येत नाही. हार्ट अटॅकवाली मंडळी आणि कॅन्सर हे सोडून कामं बंद झालेली आहेत. हॉस्पिटल्स बंद पडायच्या मार्गावरती आहेत, कारण लोकांना काढून टाकता येत नाही, पगार द्यायला लागतो आणि उत्पन्न कमी झालेलं आहे. सो हेल्थ सेक्टर हॅज बीन मॅसिवली हिट. ह्यातनं हेल्थ सेक्टरला बाहेर यायला खूप वेगळ्या दिशा हेल्थ सेक्टरला द्यायला पाहिजे. तितकी प्रॅग्मॅटिक स्टेप्स आणि तेवढं पुढचा विचार करण्याची प्रवृत्ती दुर्दैवाने मला अजून दिसून आलेली नाही. मला दिसतंय की 10 वर्षांनी मला काय करावं लागेल, किंवा 10 वर्षांनी जर सस्टेन व्हायचं असेल तर आज माझ्या हॉस्पिटलमध्ये मला कोणते फरक करायला पाहिजे, आज मला टेलिमेडिसिनवर का जायला पाहिजे. जसे पिडियाट्रिक प्रॅक्टिस, डर्मॅटॉलॉजी प्रॅक्टिस, सायकियाट्रिक प्रॅक्टिस, काउन्सिलिंग प्रॅक्टिसेस या टेलिमेडिसिनमध्ये शिफ्ट करायला पाहिजे. पण टेलिमेडिसिन फुकट नाही, मग त्याला फी भरण्यासाठी पेमेंट गेटवे द्यायला पाहिजे, किंवा मला होम केअर चालू करायलाच पाहिजे. माझं एक लाडकं वाक्य आहे, मी जे अनेकदा बोलतो, द फ्युचर हॉस्पिटल मस्ट एक्झिस्ट बियॉन्ड इट्स बाउंड्रीज. आमची इतरत्र कुठेही शाखा नाही, हे जे पुण्यात ठाई ठाई आपल्याला वाक्य वाचायला मिळतं, हे पुढे चालणार नाही. हे पुढे चालणार नाही वैद्यक क्षेत्रामध्ये. उलट आमच्या प्रत्येक ठिकाणी शाखा आहेत, आमच्या फ्रँचायझीज आहेत. तुम्ही आमच्या कोणत्याही शाखेत जा, मॅकडोनल्डचा बर्गर हा जसा तुम्हाला कसा असणार हे पाय ठेवतानाच कळतं, तसा आम्ही कोणती ट्रीटमेंट देणार हे पण आम्ही ठरवतो, कारण आम्ही प्रोटोकॉलाइज्ड ट्रीटमेंट यापुढे देऊ. हे फरक येतो. पण असं टेलिमेडिसिनच्या बाबतीत लिगल इश्यूज हे जरा नाही, कायद्याला आपण जर घाबरलो ना तर मग आपण डॉक्टर नाही राहू शकत चांगले. हे मी अधिकारवाणीने बोलू शकतो, कारण मी कायद्याचा पण पदवीधर आहे आणि मी सेशन्स कोर्टात, लेबर कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस लढवलेल्या आहेत. कायदा हा नॉर्मली काय बघतो की इट डझंट एक्सपेक्ट यू टू डू एक्सलंट केअर, इट एक्सपेक्ट्स यू टू डू स्टँडर्ड प्रोटोकॉल केअर. जे बाकीच्या देशात झालं असतं, जे तुमच्या देशात झालं असतं, तेवढी केअर तुम्ही देतात ना, ठीक आहे. आणि टेलिमेडिसिनच्या बाबतीत म्हणाल तर ह्याचा स्वीकार होऊन याच्यामध्ये कायद्यामध्ये सुद्धा परावर्तन होईल. डेफिनेटली होईल. येणारा काळ सांगेलच. 100%. कोर्टामध्ये केसेस जर टेलिकोर्टामध्ये चालतात तर आम्ही मेडिसिन टेलिमेडिसिन केलं तर त्यांच्या का पोटात दुखावं. बरोबर. सर, एक प्रश्न मगाशी माझा राहून गेला की ह्या सगळ्या पॅन्डेमिक जेव्हा अगदी जोरात होतं तेव्हा एक ICMRचं सर्क्युलेशन आलं होतं रिगार्डिंग द यूज ऑफ ऑक्सिजन इन ICU, आणि त्याला काहीतरी त्यांनी रिस्ट्रिक्शन्स घातलेली होती तेव्हा. तो दुर्दैवाचा भाग होता. काय झालं होतं, हा आजार काय आहे, याला नेमकी ट्रीटमेंट काय आहे, हे काही कोणालाही माहिती नव्हतं. ना अमेरिकेला माहिती होतं, ना इंग्लंडला माहिती होतं, ना WHOला माहिती होतं. सो आय थिंक ती जी आपल्याकडची पुराणातली एक गोष्ट होती की मी हत्ती मला कसा दिसतो तर तो शेपटासारखा दिसतो, दोरखंडासारखा दिसतो, का सोंड्यामुळे सापासारखा दिसतो, तसं कोविड मॅनेजमेंटचा प्रकार चालतो. पण एक गोष्ट निश्चित होती, आणि मला माझं तेव्हाचंही वाक्य आठवतं. मी तो एक हिंदी सिनेमा तो आला होता ना, तेव्हा ती म्हणायची ना की मेरे लाईफ का बस एक ही फंडा है, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. त्या धर्तीवरती मी वाक्य केलं होतं की कोविड की मॅनेजमेंट का बस एक ही फंडा है, ऑक्सिजन ऑक्सिजन ऑक्सिजन. इफ समथिंग सेव्ड मेनी पीपल इट वॉज टाइमली ऑक्सिजन. Whether you give it by nasal prong, mask, high flow nasal cannula or an intubated ventilator was depending on the patient's need. But oxygen was the mainstay of the whole treatment. आणि ह्या सगळ्या टप्प्यातून तुम्ही स्वतः गेलेले असल्यामुळे आता तर अगदीच अधिकारवाणीने तुम्ही याविषयी सांगू शकता. म्हणजे काल
मला माझा एक मित्र वरती काय होतंय, लोक विश्वासाने येतात की सर तुमच्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो, पण मी जाऊन त्याला बघू नाही शकत ना, कारण तो कोविड एरियामध्ये असतो. सो यू कॅन्ट इवन गो अँड सी. मग रिपोर्ट्स कळायला लागतात त्याचे फक्त फोनवर. त्यामुळे काल असंच एका इंजिनियर मित्राला ॲडमिट केलं आणि जेव्हा मला माझ्या इंटेन्सिव्हिस्टने सांगितलं की सर 8 लिटर्सपेक्षाही जास्त लागतोय, म्हटलं भास्कर हाय फ्लो नेझल कॅन्युलावर टाक. हा स्वतःच्या अनुभवातनं आलेला फरक आहे. एक्झॅक्टली सर. सर आता आपण ऑलमोस्ट समारोपाकडे येतोय. संदेश द्यायचे बिलीव्ह इन वॅक्सिनेशन. खूप माणसं व्हॅक्सिनेशन अवॉइड करतायत, ते करू नका. आम्ही कोवॅक्सिन घ्यायची का कोविशिल्ड घ्यायची याही लफड्यात पडू नका. दोन्ही वॅक्सिन्स चांगले आहेत, दोन्ही वॅक्सिन सेफ आहे. कोणाचं 81% आहे, कोणाचे 78% आहे. आय थिंक दिस इज ऑल अकॅडमिक. इफ एनिथिंग इज मोर दॅन 50% इट इज वेलकम फॉर मी, बिकॉज इट इज गोइंग टू प्राईम T cells in my body and create antibodies which are going to be effective. उद्या पॉलिमर बदलला तर ही वॅक्सिन चालणार आहे का, याचं उत्तर पार्शली होकारार्थी आहे, कारण आपली इम्युन सिस्टीम प्राईम होती आणि त्याच्यामुळे त्याचा फरक पडणार आहे. त्यामुळे जसं मतदानाच्या दिवशी मतदान करणं हे आपण आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजतो, तसं ज्या कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट सांगत असेल, आणि आय एम व्हेरी क्लिअर की पुढच्या 15-20 दिवसात गव्हर्नमेंटला सगळं ओपन करावं लागेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला ॲट द अर्लिएस्ट फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी आय थिंक यू शुड टेक वॅक्सिन. आणि दुसरा महत्त्वाचा मेसेज आहे, कोविड जाणार नाही आहे. सर कोविड कधी जाणार हा प्रश्न मला इतक्या वेळा विचारला गेला की मी म्हटलं ह्याचं उत्तर आमच्या KEM रुग्णालयाच्या बाहेर फुटपाथवरती एक पोपट घेऊन बसलेला ज्योतिषी असतो, आणि तो पोपट आज जाऊन कार्ड काढतो आणि तो बघून सांगतो की कोविड डिसेंबर 2021ला जाणार. तो पोपटच फक्त हे उत्तर देऊ शकेल. माझ्या मते कोविड जाणार नाही. कोविड हा एक आम आजार बनून आपल्याबरोबर राहील. RT-PCR टेस्ट ही आमच्या सर्जन्सच्या प्री ऑफ वर्कअपमध्ये यापुढे कायमच समाविष्ट असेल की पेशंटला झालंय का नाही हे बघण्यासाठी. त्यामुळे एखाद्या कायम राहणाऱ्या नको असलेल्या पाहुण्याचा किंवा शेजाऱ्याचाही जर स्वीकार करायचा असेल तर आपण काय करतो, आपण आपल्या कामाला लागतो. गरज आहे जितके म्हणून डॉक्टर्स आहेत, आपण आपल्या नॉन कोविड कामावरती भर देऊन त्याच्या मागे लागणं इज अनदर स्टेप विथ ऑल ड्यू प्रिकॉशन्स. याची गरज आहे. आज आमच्या डिपार्टमेंटमध्ये आमची रोजची लिस्ट ही साधारणतः 12 ते 15 मेजर ऑपरेशन्सची असते. मी 3 टेबल्स चालवतो. पण जेव्हा मी यांच्याबरोबर काम करायला लागलो तेव्हा मी म्हटलं की आपल्याला स्लो डाऊन करायचं आहे का, हे मला म्हणले नाही सर आपण करूया, आपण करू मॅनेज हे सगळं. आणि द वे इट इज बीइंग मॅनेज्ड द लॉट ऑफ क्रेडिट गोज टू देम. पण त्याही पलीकडे जाऊन आज माझा ह्याच्यावरती विश्वास आहे की नॉन कोविड वर्क जिद्दीनं पेटून करणं हे पण कोविडच्या मॅनेजमेंटचा आता ह्यापुढे एक भाग असला पाहिजे. फक्त ते नॉन कोविड वर्क आपल्यापर्यंत आलं पाहिजे. येस. सर एक प्रश्न, जलद प्रश्नांवर जाण्याआधी, एक काळ होता ज्यावेळी डॉक्टर रवी बापट सर KEM मध्ये होते आणि त्यांचा माननीय शरद पवार यांच्याशी अतिशय स्नेहपूर्ण आणि मैत्रीचे असे संबंध होते. आणि आता हा काळ आहे की डॉक्टर संजय ओक सर आणि आपले मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यामध्ये पण खूप स्नेह आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे आम्ही ऐकून आहोत. तर या मैत्रीविषयी काय सांगाल थोडंसं? नाही, आदरणीय पवार साहेब सुद्धा मला नेहमी आशीर्वाद देतात. आदरणीय पवार साहेबांनी परवा यावर्षीचा सकाळ सन्मान पुरस्कार मला आणि राहुल पंडितला दिला. अभिनंदन सर. नाही, प्रत्येक पार्टीमध्ये नाव घ्यायचं झालं तर नाही, मी पार्टी असं म्हणत नाहीये मी. मला यातनं फार वेगळं एक काम करायचं आहे. जेव्हा पुढे मागणी मागण्याची की ठीक आहे हे वैयक्तिक मैत्री संबंध तर चालत राहतात, ते राजकारणापलीकडचेच असतात. यातनं समाजासाठी काय करता येईल? त्यामुळे तेच आता गॅप्स दिसल्या. ज्या वेळेला एप्रिल महिन्यामध्ये कोरोना सुरू झाला तेव्हा RT-PCR फक्त 2 ठिकाणी होत होतं, NIV पुणे आणि कस्तुरबा मुंबई. आज 513 सेंटर्स आहेत. हे जे झालं ह्याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्र तर होतंच मागे, आम्ही सगळे तर होतोच, पण आदरणीय उद्धवजींनी, राजेश टोपेजींनी, या सगळ्या मंडळींनी फार मोठा पुढाकार घेतला. तेव्हा मला असं वाटतं की स्वतःचे इगो, स्वतःचे पद, मला माझ्या आयुष्याकडे मागे वळून बघताना मी देवाला म्हणतो की
तू एवढं सगळं दिलंस. मी नायरचा डीन होतो, KEMचा डीन होतो, मुंबईचा डायरेक्टर होतो, DY पाटीलचा व्हाईस चान्सलर होतो, प्रिन्सिपलचा CEO होतो आणि आज यांच्याबरोबर मी पुन्हा प्रोफेसर म्हणून काम करतो. मला एकही खुर्ची माझ्या अंगाला चिकटली नाही आणि चिकटणार. मला असं वाटतं, आता आज तुम्ही इतकी बक्षिसं दिली, इतका सन्मान केला, आणि हे सुंदर वाक्य आहे जे मी माझ्या मनाला नेहमी सांगत होतो. द बेस्ट अवॉर्ड फॉर एनी वर्क डन इज अन ऑपॉर्च्युनिटी गिव्हन टू डू इट मोर. बरोबर आहे सर. तेव्हा ही जी मैत्री, जे उद्योजींचा उल्लेख आपण केला, मला खरोखर महाराष्ट्रासाठी एक इन्फेक्शियस डिसीज मेन हॉस्पिटल आणि हब अँड सॅटेलाइट सेंटर युनिट्स क्रिएट करायची आहे. ती गरज आहे महाराष्ट्राची आज. असं जर काहीतरी झालं तर ह्या मैत्रीतनं समाजासाठी आपण करू शकलो एवढंच. हे मिळेल. नाही, मला म्हणण्याचा उद्देश हाच होता की कोविड टास्क फोर्सचं अध्यक्ष म्हणून काम करत असताना थोडंसं शासकीय चौकटीच्या बाहेर जाऊन काम करण्यासाठी आपल्याला एक सांगतो, हा उद्योजींच्या मनाचा होता. मध्ये एकदा असा एक आला होता की आम्ही थोडे डिफिडंट गेलो होतो. एका मला आता मुद्दा आठवत नाही काय होता, पण समथिंग, अँड त्यांना माझ्या चेहऱ्यावरनं, शशांकच्या चेहऱ्यावरनं कळत होतं की ह्या लेखांना हे मनातनं पटलेलं नाही आहे, पण ते आज कॅबिनेट समोर आणि सगळ्यांच्या समोर हे असं बोलत आहेत. त्या रात्री त्यांनी मला फोन करून सांगितलं, तुमची नेमणूक का केली आहे की तुम्ही आम्हाला काय आवडतंय हे सांगण्याची गरज नाही आहे. ज्याची महाराष्ट्राला गरज आहे ते बोलण्यासाठी तुमची नेमणूक केली. ही वॉज व्हेरी कॅटेगरिकल. हा मोठेपण आहे म्हणजे त्यांचा प्रश्नच. सर, आपण आता अगदीच जलद प्रश्नांकडे येऊया. मोजून 5 प्रश्न आहेत. सर, तुम्हाला जास्त काय आवडतं, सर्जरी की प्रशासकीय कामकाज? सर्जरी. I was never born as a surgeon, but I will die as a surgeon. It's clear. पुढचा प्रश्न आहे सर, जर तुम्ही डॉक्टर झालाच नसता तर काय आवडलं असतं? मराठी रंगभूमीवरचा अभिनेता. माझे ऑप्शनही तसेच होते, साहित्यिक, अभिनेता की प्रशासकीय अधिकारी. साहित्य तर आहेच, ते आजही आहे बरोबर. आता मी 52वं पुस्तक पूर्ण करतो. 7 वर्षाची शिबिरं सगळं झालेली नाही सर, आज तुमच्या साहित्यिक ह्याच्यावर मी मुद्दामून कुठे आलो नाही, कारण आज असं देण्यात आलं होतं की कोविड या संदर्भातच बोलायचंय म्हणून. पण बरोबर आहे, म्हणजे साहित्यिक आणि मी मराठी रंगभूमीवर खरोखर काम करत होतो. रोहिणी हट्टंगडींबरोबर काम केलंय. तर एकदा माझ्या वडिलांनी मला मस्त दम भरला की, आणि ते वाक्य त्यांचं आज ते नाही, पण ते वाक्य मला अजून आठवतंय. ही सेड, आय वॉन्ट यू टू वर्क इन अ डिफरंट काइंड ऑफ थिएटर. तुमच्या यशस्वी कारकिर्दीचं श्रेय तुम्ही KEMला द्याल की मिरज मेडिकलला द्याल? अनडाउटेबली मिरज मेडिकल. याचं कारण असं आहे की ते एक कॉलेज असं होतं जिथे आम्ही वर्गातली 50 मुलं होतो. आमच्याकडे कोणाकडे काहीही नव्हतं, लोअर मिडल क्लासपेक्षाही. पण त्या कॉलेजने आमच्यावर प्रचंड प्रेम केलं आणि त्या कॉलेजमधल्या शिक्षकांनी आम्हाला आमच्यातल्या शक्तींचा खऱ्या अर्थानं परिचय करून दिला. अ गुड टीचर टीचेस, ग्रेट टीचर इन्स्पायर्स, आणि ग्रेट टीचर ऑलवेज टेल्स अ स्टुडंट व्हॉट ही इज केपेबल ऑफ. आणि हे संस्कार मिरज मेडिकलने केले. KEMचं ऋण आहे. KEM ही एक रुग्ण पंढरी आहे. मी एका लेखात असंच गोव्याहूनच मी परत गेलो होतो आणि KEMचा डीन होतो त्यावेळेला, आणि माझी सवय होती की एअरपोर्टवरनं डायरेक्ट ऑफिसमध्ये जायचं आणि बघायचं की आपल्या अनुपस्थितीत काय काय झालं. तर मी KEMच्या 2 बिल्डिंग्सच्या मध्ये उभा राहिलो होतो आणि माझ्या मनात हा विचार आला होता की मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. KEM माझ्यासाठी मंगेशाचा दिवस. कुठल्या कारकिर्दीत जास्त समाधान मिळालं, ॲज अ डीन KEM की व्हाईस चान्सलर DY पाटील इन्स्टिट्यूट? बोथ व्हेरी गुड. याचं कारण असं आहे, 2 सेक्टर्स वेगळी होती. म्हणूनच विचारलं. आणि काही नवे प्रकल्प जे मी DY पाटीलमध्ये केले ते मला कॉर्पोरेशनमध्ये कधीच करता आले नसते. याचं श्रेय विजय पाटलांना आहे, DY दादांचे थोरले चिरंजीव. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं धनराशी माझ्या मागे उभी केली
त्याच्यामुळे डी वाय पाटीलमध्ये आजही भारतामधली सर्वोत्कृष्ट व्हर्च्युअल लॅबोरेटरी, मेडिकल सिम्युलेशन लॅबोरेटरी उभी आहे. हे मी करू शकलो. त्याच्यामुळे तिथेही आनंद होता आणि मला मागे वळून बघताना मी कधीच रडलो नाही आहे. दोज 4 years आय एन्जॉयड अँड मूव्ह अहेड इन लाईफ. सर, आजची जी मेडिकल एज्युकेशन सिस्टीम आहे ती योग्य वाटते की त्यात काही सुधारणा व्हाव्या असं तुम्हाला वाटतं? ती संपूर्णपणे चुकीची आहे असं माझं पहिलं मत आहे. आम्ही उद्याचे डॉक्टर्स तयार करताना कालचा करिक्युलम त्याच्याही मागच्या सिलेबस पॅटर्ननी आणि जुन्या गोष्टी वापरून करतो आहोत. आणि वी हॅव बीन कम्प्लिटली ब्लाइंड टू व्हॉट द सोसायटी नीड्स. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांवरती बर्डन टाकतो आहोत. रुग्णाला काय झालंय त्याचं डिफरन्शियल डायग्नोसिस आम्हाला 50 आठवत असतात, पण त्याच्याशी कसं बोलायचं हे मात्र आम्ही आमच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकवत नाही आहोत. इट्स अ ब्लेंडर दॅट वी आर मेकिंग. धन्यवाद सर.